नमस्कार सज्जन हो. काल साने गुरुजी यांचा स्मृतिदिन होता. जून 11 आणि या निमित्तानं त्यांची जीवनकथा सांगणारं कीर्तन मी सादर करण्याचा प्रयत्न केला होता. तरी पण काही अपरिहार्य अशा अडचणी आल्या. बहुतेक इंटरनेटचा प्रॉब्लेम असणार आणि कीर्तनाचं प्रसारण काही व्यवस्थित होऊ शकलं नाही. साने गुरुजींची जीवनगाथा या नावाचं विशेष पुस्तक राजा मंगळवेढेकर यांनी 11 जून 1975 या दिवशी प्रकाशित केलेलं होतं. हे साधना प्रकाशनचं पुस्तक आहे. शनिवार पेठ, पुणे 30 इथला हा प्रकाशकांचा पत्ता आहे. आणि 1975 साली या पुस्तकाची किंमत होती केवळ 40 रुपये. आता या पुस्तकावर आधारित स्वरचित नारदीय कीर्तन पुन्हा सादर करण्याचा प्रयत्न करतो. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीनाशयति विघ्नानाम्. या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अगाजी विश्वैकधामां तुझा प्रसादचन्द्रमा करूमद पौर्णिमा स्फूर्तीची. कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. मुळात कीर्तन या शब्दाचा अर्थच गुणसंकीर्तन असा आहे. कीर्ती गायन. आणि सत्पुरुषांची कीर्ती नाही गायची तर कोणाची गायची.
जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी गोवर्धनधर गोपालन रत गोवर्धनधर गोपालन रत गोकुल संकट हारी जय जय राम हरी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी नवनीराद सम नवनीत प्रिय नवनीराद सम नवनीराद सम काहीतरी गडबड आहे नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी शरणागत शरणागत दीन चरणी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी अभंग आहे नामदेव महाराजांचा तुझा माझा देवा तुझा माझा देवा कारे वैराकार तुझा माझा देवा कारे वैराकार तुझा माझा देवा कारे वैराकार दुःखाचे डोंगर दुःखाचे डोंगर दाखविसे तुझा माझा देवा कारे वैराकार बळे बांधोनिया देसी काळा हाती बळे बांधोनिया देसी काळा हाती ऐसे काय चित्ती आले तुझ्या ऐसे काय चित्ती आले तुझ्या ऐसे काय चित्ती आले तुझ्या दुःखाचे डोंगर दुःखाचे डोंगर दाखविसी रे तुझा माझा देवा कारे वैराकार आम्ही देवा तुझी केली होती आशा आम्ही देवा तुझी केली होती आशा बरवे
ऋषिकेशा कळू आले बरवे ऋषिकेशा कळू आले बरवे ऋषिकेशा कळू आले दुःखाचे डोंगर दाखविसी रे तुझा माझा देवाकारे वैराकार नामा म्हणे देवा करा माझी कीव नामा म्हणे देवा 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 नामा म्हणे देवा करा माझी कीव नाही तरी जीव घ्यावा माझा नाही तरी जीव घ्यावा माझा नाही तरी जीव घ्यावा माझा दुःखाचे डोंगर दाखविसी रे तुझा माझा देवाकारे वैराकार तुझा माझा देवा तुझा माझा देवा तुझा माझा देवा कारे वैराकार. श्रोते हो, अभंग आहे नामदेव महाराजांचा आणि ते देवाला कळवळून विचारत आहेत, देवा तुझ्या मनात आहे तरी काय? दुःखाच्या राशी माझ्यावर सारख्या कोसळत आहेत, दया कर, अरे यातून मुक्तता तरी दे, नाहीतर मरण तरी दे. खरं म्हणजे ही अनेकांची मनस्थिती असते, अशी मनस्थिती अनेकांची असते. प्रत्येक जण धडपडत असतो सुखासाठी, पण ज्या आनंदासाठी आपण अविरत प्रयत्न करत असतो तो आनंद मात्र आपल्याला कधीच लाभत नाही. मृगजळासारखं सुख नेहमीच 4 हात लांब राहून खुणावीत असतं आणि जेवढं पुढे जावं ना तेवढं सुख आणखीन लांब होत जातं. का बरं? कारण जिथे सुख नाहीच आहे आणि तिथे ते आपण शोधतो आणि म्हणून ते सापडावं कसं? मुळात संसार कितीचा सुखमय आहे हो. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. जवा पाडे म्हणजे काय? जव नावाचं एक धान्य आहे, साधारण गव्हासारखंच, आणि लांबीत एकापुढे एक असे 2 जव ठेवले की 1 इंच तयार होतो. म्हणजे आपली सुख शोधण्याची जागा चुकत आहे. आपली सुखदुःखाची व्याख्या काय आहे? अनुकूल संवेदनीयम सुखम प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. काय झालं? एकदा एका गावात आग लागली. गावातले सगळं गवत गावात जिकडे तिकडे असलेलं जनावरांना खाण्यासाठी उन्हाळ्यात जे वापरतात ते गवत जळून गेलं. परंतु त्याच गावात दूरवर कातळावर एक मेंढपाळ होता. त्याच्यापर्यंत ती आग गेलीच नाही, कारण सगळी जमीन दगडाची, कातळ म्हणजे दगडाची जमीन. तो म्हणाला, आता मी माझ्या गवताची विक्री 4पट जास्त दरानं करीन. आता बघा, एखादी एसटी गाडी रस्त्यात नादुरुस्त होते, गाडीत बसलेले प्रवासी वैतागतात, दुःखी होतात, पण जवळचा हॉटेलवाला खुश होतो. अहो, एकाची अडचण हीच दुसऱ्याची संधी. एकच घटना एक सुख मानतो, दुसरं दुःख मानतो. दासबोधात समर्थ रामदास स्वामींनी संसारातल्या असंख्य दुःखांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. रोग आहे, दारिद्र्य आहे, अपघात आहेत आणि शेवटी प्राणी मात्र ज्याला अतिशय घाबरतात असं दुःख म्हणजे मरण दुःख, मृत्यू भय. चारी खाणी चारी वाणी
84 लक्ष जीव योनी जन्माले चितुके प्राणी मरोनी जातील. राजा सता मृत्यू झाला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. खरं म्हणजे खरं दुःख कधी होतं? ऐन दुःखाच्या क्षणी, ज्यावेळी नाही कुणाचा कुणी असा अनुभव येतो तेव्हा. ओ चंद्रशेखर गोखले आपल्या चारोळ्यात म्हणालेच ना, पुसणारं कुणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. पुसणारं कुणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, आणि कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरणसुद्धा व्यर्थ आहे. श्रोते हो, सुखाचे सांगाती सर्वही मिळती, सुखाचे सांगाती सर्वही मिळती, दुःख होता जाते निघोनिया, दुःख होता जाते निघोनिया. सुखाचे सांगाती सर्वही मिळती, दुःख होता जाते निघोनिया जाती. संकटांचे वेळे निघोनिया जाती, संकटांचे वेळे सुख होता मिळे समुदाव, सुख होता मिळे समुदाव. सुखाचे सांगाती सर्वही मिळते, दुःख होता जाती निघोनिया. समुदाव सर्व देहाचे संबंधी, समुदाव सर्व देहाचे संबंधी. सुटली उपाधी, सुटली उपाधी रामदासी. सुखाचे सांगाती सर्वही मिळती, दुःख होता जाती निघोनिया, दुःख होता जाती निघोनिया. श्रोते हो, अडचणी, कटकटी, मनस्ताप या संसारातल्या नित्याच्याच गोष्टी आहेत. अहो, याचंच नाव संसार. सुख आणि दुःख खरं म्हणजे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. मग देवाजवळ रड गाणं गाण्यात काय अर्थ आहे? आहे श्रोते हो, या रडण्याला आपल्या संस्कृतीत फार मोठी किंमत आहे. असा रडणारा आर्त मनुष्य हा मोक्ष मार्गावरचा पहिल्या पायरीवर असलेला प्रवासी मानला गेला आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणाले, अर्जुना चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भक्ताचे 4 प्रकार आहेत. पहिला भक्त आहे आर्त, त्रस्त, पीडित मनुष्य, दुःखी मनुष्य. दुसरा मोक्षाचा विचार करणारा. तिसरा आहे अर्थार्थी. असा भक्त म्हणजे केवळ काम्य भक्ती करणारा, द्रव्यदाराधिकांचा अभिलाषी, नवस सायास करणारा. आणि चौथा भक्त आहे ज्ञानी. तो परमेश्वराचं सत्य स्वरूप जाणून आचरण करतो, हा भक्त श्रेष्ठ. बहूनां जन्मनामन्ते या ज्ञानवान् मां प्रपद्यते, वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अनेक जन्मानंतर ज्याचं ज्ञान परिपक्व झालं असा ज्ञानी पुरुष सगळं विश्व वासुदेव स्वरूपच मानतो. आणि ही उच्चतम अवस्था आहे. सामान्य मनुष्य आर्तभक्तच असतो, आणि आर्तभक्त भक्तीच्या मार्गातला पहिला आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, संसार दुःखे पोळला, त्रिविध तापे दुखावला, आणि तोच एक अधिकारी झाला परमार्थासी. पुढे भक्ती मार्गात फार मोठी मजल मारायची आहे. तूर्त आर्तभक्त तरी होऊया.
या संसार दुःखावर काही उपाय नाही का? परमेश्वर जर सर्वत्र आहे असं आपण म्हणतो, तर सर्वांबद्दल जिव्हाळा बाळगणं, सहानुभूती जीव बाळगणं, माया बाळगणं हाच तो उपाय, हीच खरी भक्ती. जगा आणि जगू द्या, हीच भक्ती. ज्ञानावस्था ती हीच, मोक्ष तो हाच. घरातल्या माणसातला देव आधी कळायला हवा. देव सगळीकडे भरलाय ना. सहा अहम तो मीच आहे, तत्त्वमसी तेच. काहीतरी गडबड होते, सांभाळून घ्या. पाहुणा नुसता दिसला तरी आता कपभर चहा खर्च होईल या भीतीमुळे पोटात जर खड्डा पडणार असेल तर देव बराच दूर आहे. अतिथी देवो भव असं सांगण्यात काय अर्थ आहे हो? अशा मनुष्यांचं दुःख नाहीसं करण्यासाठी परमेश्वर रिकामा आहे का? जिवंत माणसानं जिवंत माणसाशी वागताना आपली माणुसकी जिवंत आहे हे आपल्या आचरणानं सिद्ध केलं तरच तो पूर्णत्वाचा प्रवासी आहे, मोक्षाचा प्रवासी आहे असं म्हणता येईल. दुःख परिहाराचा हा एकमेव मार्ग आहे, उपाय आहे. नाही तर भक्तीच्या पहिल्या पायरीवरून देवाची प्रार्थनाच करत बसावं लागेल. पूर्वपद्यात नामदेव महाराज म्हणाले, तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी. तुझा माझा देवा कारे वैराकार, कारे वैराकार, कारे वैराकार. क्षणभर नामस्मरण करू आणि कथा भागाकडे वळूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. माफ करा, पतित नव्हे, पतित पावन. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन, पतित पावन, पतित पावन सीताराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्रोते हो, संसार दुःखामुळे व्यथित झालेल्या नामदेव महाराजांप्रमाणेच व्यथित झालेल्या एका आर्त महापुरुषाचं चरित्र आज आपण बघणार आहोत. या आधुनिक संतानं 24 डिसेंबर 1899 या दिवशी सदाशिवराव साने यांच्या पोटी दापोली तालुक्यात पालगड नावाच्या खेडेगावात जन्म घेतला. आणि आपल्या या चरित्र नायकाचं नाव होतं पाळण्यातलं पंढरीनाथ. हाच पंढरीनाथ पुढे साने गुरुजी म्हणून विख्यात झाला. वयाच्या 11-12व्या वर्षापर्यंत गुरुजींचा पालगडशी संबंध होता. पण ते हयातभर आपल्या निसर्गरम्य अशा जन्मभूमीची गहिवरून आठवण काढत असत. ते नेहमीच म्हणत, आम्ही कितीही गरीब झालो तरी मातृभूमीच्या धुळीत बसणं मला हिऱ्या मोत्यांच्या राशीवर बसण्यापेक्षा जास्त आनंददायक आहे. पंढरी म्हणजे त्यांच्या अजरामर वाङ्मयातला श्याम. त्यांनी आपली आत्मकथाच साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकाच्या रूपानं सांगितली आहे. आणि या पुस्तकावर आधारित श्यामची आई याच नावाचा चित्रपट आचार्य अत्रे यांनी काढला होता आणि त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. घराघरात या पुस्तकाचं वाचन व्हायला हवं. त्यांच्या जीवनाला आकार देण्यात त्यांच्या आईचा हातभार फार मोठा होता. गुरुजी म्हणत, पुष्कळ वेळा माणसाचा मोठेपणा त्याच्या आई वडिलांवर अवलंबून असतो. मुलाचा बरे वाईटपणा बराचसा त्याच्या लहानपणीच भरला जात असतो. पण मोठेपणा म्हणजे काय? जगाला माहीत असणं म्हणजे मोठेपणा का? नाही. मी हळूहळू अधिकाधिक निर्दोष होत जात आहे ना, उन्नत होत आहे ना, इकडे जो लक्ष देतो तो मोठा. आणि ही वृत्ती
आई वडिलांनी जोपासायला लागते, रुजवायला लागते. श्रोते हो, समाजातलं एकंदर दुःख बघून व्यथित झालेल्या साने गुरुजींना परमेश्वर सापडला, तो त्यांच्या मातेच्या रूपात. त्यांची खात्री पटली होती, मोक्ष मिळवायचा असेल तर विश्वाबद्दल मातेची माया जगात आपल्या जागी हवी. आर्तभक्तापासून ज्ञानी भक्तापर्यंतचा प्रवास साने गुरुजींनी फार लवकर केला होता. धर्म, मोक्ष, अध्यात्म, भक्ती, देव या सगळ्या शब्दांचा खरा अर्थ गुरुजींना सापडला होता. ते म्हणत, माझ्यात जे काही चांगलं आहे ते सगळं मला माझ्या आईकडून मिळालेली देणगी आहे. सगळीकडे प्रेमळपणानं बघ, अशी मला माझ्या आईची शिकवण होती. मनुष्यावरच नव्हे तर जनावरावर, झाडामाडावर, फुलपाखरावर प्रेम करायला माझ्या आईने मला शिकवलं. अत्यंत कष्ट होत असताना सुद्धा तोंडातून ब्र न काढता आपलं काम शक्य तेवढं उत्तम करीत राहणं हा तिच्याजवळ एक फार मोठा गुण होता. कोंड्याचा मांडा करून दारिद्र्यात सुद्धा स्वत्व आणि सत्व न गमावता कसं जगावं हे आईकडून साने गुरुजी शिकले. घरी जमीन होती भरपूर, दागदागिने होते, खोती होती, मानसन्मान होता, प्रतिष्ठा होती, मोठी बाग होती, नाना तऱ्हेची फळझाडं होती. गुरुजींचे वडील भाऊराव तसे सुस्वभावी, पण तरुण वय आणि खोती. असं एक सुभाषित आहे, यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकता एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. सत्ता, काय योग्य काय योग्य नाही हे न कळणं, तारुण्य, अशा गोष्टी जर एकत्र आल्या तर अनर्थ होतो. यातली एक गोष्ट जरी असली तरी अनर्थ होतो. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सूर्याबद्दल एक अन्योक्ती लिहिली आहे. सूर्य जसा उगवला की किती आनंद होतो, सगळी सृष्टी जिवंत होते, पशुपक्ष्यांना, सगळ्यांना, माणसांना आनंद, प्रत्येकजण आपापल्या कामाला लागतो, उत्साहात असतो. पण सूर्याला मित्र म्हटलंय, पण जसा जसा तो वर वर येतो, दुपार होत जाते, तसा तसा हे ऊन असह्य होतं. देखोनी उदया तुझ्या द्विजकुले जाते अति हर्षुनी. देखोनी उदया तुझ्या द्विजकुळे जाते अति हर्षुनी. शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरी जाऊनी. देसी ताप परी जसा वरी वरी येसी नभी भास्करा. अत्युच्ची फली थोरही बिघडतो हा मूल आहे खरा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. भाऊरावांची भाषा या सत्तेमुळे अतिशय ताठ होती. खोत म्हणजे गावचा राजा. कष्टाळू गावकऱ्यांनी भाजी लावावी, मिरच्या, वांगी, चिबूड, भोपळे लावावेत आणि सगळ्यावर खोत नजर ठेवून असत. गावकरी दुखावले जात. एक दिवस संधी साधून गावकऱ्यांनी भाऊरावावर सरळ मारेकरी घातले. परंतु ऐनवेळी मारेकरी घाबरले. त्यांचं उसनं अवसान गळून गेलं. भाऊरावांजवळ रोख पैसे होते, तेवढे त्यांनी पळवले आणि ते पळून गेले. ही हकीकत होती श्यामच्या जन्माच्या पूर्वीची आणि आईनं श्यामला सांगितली होती. पण श्याम प्रत्येक प्रसंगाचा विचार करी, मनन करीत असे. स्वतःच्या मुलाबाळांच्या तोंडात दोन घास पडावेत, काय विचार आहे बघा. यासाठी, केवळ पैशासाठी मनुष्य मारेकरी होऊ शकतो. श्याम लहान असतानाची एक अशीच गोष्ट आहे, घटना आहे. एक मुलगा गोफणीनं दगड भिरकावीत होता. एक दगड जो भिरभिर भिरभिर करत आला तो सणकण श्यामच्या डोळ्यावर बसला. असह्य वेदना झाल्या. बरेच दिवस श्यामला अजिबात दिसेना. उपचार केल्यानंतर डोळा कसा बसा वाचला, पण श्यामला या निमित्तानं डोळा या अवयवाची किंमत कळली. गुरुजींनी लिहून ठेवलंय, मी कधी कुणाकडे रागावून बघायला लागलो की मला माझे नाहीसे होत जाणारे डोळे आठवतात. रस्त्यातले दगड, धोंडे, काटे
जर मला दिसले नाहीत, ते उचलण्यासाठी जर मी वाकलो नाही, तर मला डोळे असून काय उपयोग? डोळे नसणं म्हणजे काय याचा अनुभव आल्यामुळे डोळ्यांचाच नव्हे तर कुठल्याही इंद्रियाचा गैरवापर त्यांना खूपच असेल. समर्थ रामदास स्वामी एकदा परमेश्वराच्या शोधासाठी घर सोडून निघून गेले होते. तसाच श्यामसुद्धा एक दिवस घर सोडून निघून गेला. कशासाठी? विश्वाची चिंता दूर करणारा असा कोणी आहे का याचा शोध घेण्यासाठी. साने गुरुजी कवी हृदय होते. एकंदर समाजाची वर्तणूक बघून ते कासावीस होत. नेहमी गुरुजी म्हणत, हिंदुस्थानात सारं काही आहे. इथे संत्री आहेत, मोसंबी आहेत, आंबे आहेत, केळी आहेत, द्राक्ष आहेत, सर्व पिकतं. सौंदर्य आहे, सुपीकता आहे. नद्या भारत मातेला समृद्ध करीत आहेत. सोन्याच्या खाणी आहेत, हिरे सुद्धा इथे सापडतात. एकच वस्तू इथे सापडत नाही. इथे दुर्मिळ आहे अशी एकच वस्तू अशी आहे की इथे प्रेम पिकत नाही, बंधुभाव पिकत नाही. साने गुरुजींचे शब्द आहेत. हे विचार त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले होते. ती म्हणत असे, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा काळजी घे हो. या बाबतीत श्याम अतिशय जागरूक असे. पुढच्या शिक्षणासाठी तो पुण्याला गेला. तिथे तो सगळ्यांचा आवडता बनला. बायका आपल्या हिशेब श्यामकडून लिहून घेत. एका अभागिनीचा तर श्याम सख्खा भाऊच बनला होता. ऐन विशीतली सासूरवाशीण, माणिक तिचं नाव, माहेरी अत्यंत सुखात वाढलेली आणि सासरी मात्र कष्टाच्या दुःखाच्या राशी उपसणारी. नवरा अत्यंत दुष्ट, क्रूर, पत्थराच्या काळजीचा, पत्थराचं काळीज असलेला, पत्थर हृदयाचा. नाना मार्गाने तो माणिकचा छळ करायला लागला. तिचं नाक जरा नकटं होतं. कात्री घेऊन सरळ विचारायचा, कापू कापू, तुझं नाक कापून टाकू. 20 वर्षाची मुलगी बिचारी भेदरून जात असे श्यामजवळ. ती सगळं काही सांगत असे आणि तिला त्या हाल अपेष्टा शेवट सहन झाल्या नाहीत. शेवटी ती फार दिवस जगलीच नाही. एकदा श्यामच्या भावाला अंगात घालायला सदरा नव्हता आणि ही जी माणिक गेली, जळजळीत निखाऱ्यानं डाग द्यावा तशी ही माणिकची शोककथा श्यामच्या हृदयावर कायमची काळी कुट्ट खूण करून गेली. भाऊराव कोर्ट कचेरीच्या निमित्तानं अधूनमधून दापोलीला येत असत. श्यामला खाऊ घेण्यासाठी आणादोनाने देत असत. पण श्यामने खाऊ न घेता पैसे साठवून ठेवले आणि स्वतःच्या भावाला त्या पैशातून कोट शिवला होता. काय प्रेम आहे! प्रेमाची दुसरी व्याख्या त्याग अशी आहे. प्रेमाचं लक्षण काय? त्याग हे प्रेमाचं लक्षण आहे. श्यामला आईनं शाबासकी दिली. म्हणाली, श्याम, तू वयानं लहान आहेस, शिक्षणानं मोठा नाहीस, पण मनानं आजच मोठा झालास हो. श्याम आईला घरकामात मदत करी. डाळ निवडून देई, तांदूळ निवडून देत असे, कपडे धुवायला मदत करी, कचरा काढी, भाजी चिरून देत असे. गुरुजी म्हणत, पुरुषांच्या हृदयात कोमलता उत्पन्न व्हायला हवी, प्रेम निर्माण व्हायला हवं, कष्ट सहन करण्याची तयारी, सुशिकता या गोष्टी पुरुषांच्या हृदयात उत्पन्न व्हायला हव्या. तरच पुरुषांचा विकास पूर्ण झाला असं म्हणता येईल. आणि अर्थात स्त्रियांच्या मनात सुद्धा धैर्य निर्माण व्हायला हवं, प्रसंगी कठोर होता यायला हवं. पुरुष मंडळी घरी नसतील तेव्हा घरची व्यवस्था धीटपणानं बघता यायला हवी. आणि असं झालं तर स्त्रीचा विकास पूर्ण झाला असं म्हणता येईल. स्त्रीने बुद्धीचे गुण घेणे आणि पुरुषाने हृदयाचे गुण आपलेसे करणे म्हणजे लग्न. किती छान व्याख्या आहे. श्यामला उमेद होती मोठा होण्याची, ग्रंथकार होण्याची, कवी व्हावं असं त्याला वाटत असे. परंतु परिस्थिती वाट अडवून उभी होती. शेवटी श्यामनं औंध संस्थानात वार लावून शिकायला सुरुवात केली. पण शेवटी भात जेवणाऱ्या श्यामला, नेहमी भात जेवणारा श्याम, त्याला देशावरची भाकरी पचेना. तो खोलीवर स्वतःच स्वयंपाक करायला लागला. पण पैसे आणणार कुठून? कधी नुसतीच भाकरी, कधी नुसतीच भाजी, कधी फक्तच मक्याचे दाणे.
उदरनिर्वाहाची अत्यंत अडचण पडली तेव्हा त्यानं आपल्या मावशीला पत्र पाठवलं, मावशी 5-5 रुपये तरी पाठव, मी त्यातून स्वर्ग उभा करीन. श्यामचा लहान भाऊ याच वेळी या मावशीकडे राहत होता. त्याने सांगितलं, मावशी तू रोज मला दूध प्यायला देतेस ना, ते देऊ नको. तेवढे पैसे आपण अण्णाला पाठवू. त्याला बिचाऱ्याला धड जेवायला मिळत नाही. आत्ता आपण पोळी खात आहोत, पण आत्ता आपला अण्णा उपाशी झोपला असेल. केवढ्या लहान मुलांना केवढी जाणीव होती. हे संस्कार उचलले गेले असतात. मंडळी, शिक्षण देता येतं, संस्कार उचलले जातात. जशी मोठी माणसं वागतील, संगतीतली माणसं वागतील, त्यांचं अनुकरण मुलं करीत असतात. मुलांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. मावशीनं 5-5 रुपये पाठवायचं ठरवलं आणि दुसऱ्याच महिन्यात पैशांच्या ऐवजी मावशीचं पत्र आलं. काय पत्र आलं? अण्णावर अलोट प्रेम करणारा सदानंद प्लेगमुळे देवाघरी गेला. अरे बापरे! आणि जाताना तो तापात सुद्धा बरळत होता. अण्णा, दिवाळीत येशील तेव्हा पोटभर जेव, पोटभर जेव. शेवटच्या क्षणी सुद्धा दूरवर असलेल्या, शिक्षणासाठी दूरवर असलेल्या आपल्या उपाशी भावाची काळजी, याला म्हणतात मनुष्यपण. श्यामला हे पत्र मिळालं, त्याची वाचाच गेली. श्याम अधिकाधिक अंतर्मुख होत गेला. एकदा असं सगळे मित्र सहलीला गेले होते, नरसोबाच्या वाडीला. तिथे हजारो ब्राह्मण मंडळी सोवळं नेसून जेवत होते आणि असंख्य भाविक त्यांना प्रदक्षिणा घालत होते. आकंठ जेवून ब्राह्मण उठले आणि प्रदक्षिणा घालणारे ते हजारो बुभुक्षित आत घुसले. कशासाठी? ब्रह्मवृंदाच्या उष्ट्या पत्रावळी चाटण्यासाठी, देवाचा प्रसाद म्हणून. धर्माच्या नावावर चाललेला हा अधर्म, आंधळेपणा बघून श्यामला कीव आली. मंडळी, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. आणि ज्या सावकाराकडून श्यामच्या वडिलांनी कर्ज काढलं होतं त्याने भाऊरावांच्या सगळ्या मिळकतीची जप्ती केली. श्यामची आई ज्याला भीत होती तेच झालं. आणि त्या दिवसापासून तिनं जे अंथरूण धरलं त्यातून ती परत उठलीच नाही. श्यामवर हा वज्राघात होता. तो म्हणाला, माझे सगळे मनोरथ धुळीला मिळाले. आईला सुखी करणं हे माझं ध्येय होतं. आणि भारतातल्या कोट्यावधी मातांना सुखी करणं म्हणजेच आपल्या आईला सुखी करणं असा त्याने आता निश्चय केला. आणि याच भावनेतून दुसऱ्याच्या हृदयाची कल्पना करण्याची श्यामला सवय लागली. 1918 श्याम मॅट्रिक झाला. नंतर पुण्याला सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये शिकायला गेला. त्याचं अवांतर वाचन भरपूर होतं आणि क्रमिक अभ्यास तर तो असा कसून करी. आणि BA मराठीची उत्तरपत्रिका त्याने अशी लिहिली होती की त्याच्या प्रोफेसरने वर्षानुवर्ष ती जतन करून ठेवली होती. कोण होते हे प्रोफेसर? हे प्रोफेसर होते महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार. इंग्रजी वाङ्मयाच्या समृद्धीमुळे श्याम दिपून जात असे. या भाषेतलं उत्तमोत्तम साहित्य मराठीत आणावं असं त्याला वाटत असे. तो काळ होता 1920-22चा. राजकीय क्षितिजावर गांधीजींचा पूर्ण उदय झाला होता. दिवस स्वातंत्र्याच्या मंत्राने भारलेले होते. 1924 श्याम MA झाला मराठी आणि संस्कृत घेऊन. त्याला वाटे आपण देशासाठी फकीर व्हावं, पण उदरनिर्वाह तर चालायला हवा. खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये 17 जून 1924 या दिवशी श्याम म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने शिक्षक म्हणून रुजू झाले आणि साने गुरुजींना उचित कार्यक्षेत्र मिळालं. हे गुरुजी वेगळे होते. विद्यार्थी शाळेत गेले आणि खेळायला गेले की हे गुरुजी विद्यार्थ्यांच्या खोल्यांमधून जात. त्यांची अस्ताव्यस्त पसरलेली पुस्तकं आवरून ठेवत असत. कंदिलाच्या काचा काजळीनं काळ्याकुट्ट झालेल्या असत, त्या स्वच्छ करत असत. आणि या सगळ्या गोष्टी गुरुजी मातेच्या ममतेनं करीत असत.
आता गुरुजींचं कवित्व सतेज होत होतं. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो, ही प्रसिद्ध कविता याच काळातली. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली, कविता लिहिल्या, कथासंग्रह लिहिले. आणि खरा धर्म या नावाची गुरुजींची एक फार मोठी कविता आहे. त्यातल्या काही पंक्ती आपण ऐकूयाच. दगडांच्या देवास पूजिते, दगडामध्ये देव पाहते, दगडांच्या देवास पूजिते, दगडामध्ये देव पावते, सुंदर मानव शरीरधारी, प्राणी त्याते दूर जुगारी, दगडाबंदी दीना दंडी, कठोर होऊन कोमल कंडी, तुझ्या तळ्यातील पक्षी प्राणी विचार करते करा तरी जरी, तुझ्या तळ्यातील पक्षी प्राणी पितात पाणी मनात आणि तयाहुनी कानीच असे नर, विचार चित्ती जरा तरी कर, भला धर्म हा तुलाच साजो, मन या धर्माने लाजो, परंपरेहून मानव्याला, परंपरेहून स्नेहलतेला, परंपरेहून भूतदयेला, मोल अधिक हे काय कथावे, बोलन माझे कटू लागावे, सिंहासन समतेचे सुंदर, सिंहासन सत्याचे सुंदर, मांडा येईल मुकुंद तरतो, मांडा येईल मुकुंद तरतो, तदागमे हा मनुष्य तरतो, विचार सांगू किती मंडळी, राग धरू नका अति. अहो घरात नोकरी धंद्याच्या गोष्टी, शाळेत अ वर्ग ब वर्ग, 8व्या हेंद्रीला बायका किती, तंद्रा दंदल कुठे आहे, या व्यतिरिक्त मानवतेचे संस्कार करणारे शिक्षण आहे कुठे? राष्ट्रभक्ती, अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी सज्ज सिद्ध करणारे शिक्षण आहेच कुठे? गुरुजींच्या अध्यापनात या सगळ्यांचा समावेश होता. याच तत्वांचा उद्घोष करणारी, सगळ्या धर्मांचं मूलतत्व सांगणारी त्यांची एक कविता अतिशय प्रसिद्ध आहे. अमूल्य कविता अशी आहे, पुष्कळांना माहीत असेल, पाठ असेल. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीजे दीन अतिपतित, जगीजे हीन पद दलित, तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला. समजता धीर तो द्यावा सुखाचा, शब्द बोलावा, क्या बात है, अनाथा साह्यते द्यावे जगाला, एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, सदा जे आर्त अति विकल जयाना, गांजिती सकल तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे, कुणाना व्यर्थ हिणवावे, याच्यापेक्षा काय आहे, कुणाला व्यर्थ शिणवावे, समजता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे, खरा तो
एकची धर्म जगाला, असे हे सार धर्माचे, असे सार सत्याचे, आणि परार्था प्राणही द्यावे जगाला, प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पा. गुरुजी म्हणत, माझ्या भावाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंतच मी नोकरी करीन आणि नंतर खेड्यात जाईन. कोण म्हणतायत साने गुरुजी, दिवसा मोलमजुरी करीन, रात्री गावकऱ्यांना जमवीन, प्राचीन इतिहास सांगेन, देशभक्तांच्या कथा सांगेन. आणि याच वेळी गांधीजी सुद्धा सांगत होते, खेडी सुधारल्याशिवाय देशाचा उद्धार नाही. खेड्यांकडे चला. गुरुजींना गांधीजी जवळचे वाटले तर नवल नाही. 6 एप्रिल गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. 27 एप्रिलला सरकारनं वृत्तपत्रांवर निर्बंध वटहुकूम जारी केला आणि साने गुरुजी छात्रालय दैनिकाचा शेवटचा अंक त्यावेळी लाल शाईनं लिहित होते, निषेध म्हणून. अंक प्रसिद्ध केला आणि शाळेला गुरुजींनी राम ठोकला. आपल्या असंख्य अनुयायांबरोबर त्यांनी स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली. त्यांच्या प्रचंड सभा व्हायला लागल्या. देशकार्यासाठी सभातून प्रचंड निधी गोळा व्हायला लागला. सरकारनं असंख्य नेत्यांना तुरुंगात डांबलं. आचार्य विनोबा भावे आणि साने गुरुजी तुरुंगात एकत्र आले. विनोबाने गीतेवर प्रवचनं दिली आणि ती गुरुजींनी शब्द उतरून घेतली. या ग्रंथाचे भाषांतर आज सगळ्या भारतीय भाषातून झाली आहेत. नाशिकच्या तुरुंगात गुरुजींनी श्यामची आई लिहिलं, धडपडणारी मुलं लिहिलं आणि 1937 अत्यंत महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. मंडळी, पुस्तक नव्हे, ग्रंथ, भारतीय संस्कृती या नावाचा ग्रंथ. फार कमी लोकांना माहिती आहे. हृदय आणि बुद्धी यांचा संगम साधणारी भारतीय संस्कृती, सर्वेषाम अविरोधेन ब्रह्मकर्म समारभे असं म्हणणारी भारतीय संस्कृती. आपणासी चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे श्रीराम, असं शिकवणारी भारतीय संस्कृती. अहो, चर्मकारेभ्यो नमः, रथकारेभ्यो नमः, कुलालेभ्यो नमः, स्तेनानां पतये नमः असं सांगणारी आपली संस्कृती. पण याच भूमीतल्या अनेकांचे विचार आणि कृती बघून गुरुजी खिन्न होत असत. ते म्हणाले, मम दृष्टीला भेसूर दिसते भुवन, मय सभा राहिली भरून, जे दिसतसे रूप वस्तूचे वरून, ते आतन येते दिसून, मम डोळे हे निशिदिनी जाती फसून, यामुळे जात मी खचून, जे वाटतसे जाऊ उराशी लावू, ते बघे प्राण मम घेऊ, दंभ हा जगाचा धर्म, उलटेच जयाचे कर्म, मग मिळेल केवी शर्म, शर्म म्हणजे लाज, मन होई खिन्न वर्म हे बघून, मय सभा राहिली भरून. दीनदलितांच्या अपार करुणेतून स्वामी विवेकानंदांना शब्द स्फुरला होता, दरिद्री नारायण. आणि स्वतःच्या असहाय्यतेवरून साने गुरुजींना शब्द स्फुरला होता, अश्रू नारायण. पंढरपूरचं श्री विठ्ठल मंदिर हरिजनांना खुलं व्हावं यासाठी 1946 साली गुरुजींनी प्राणांतिक उपोषण केलं. अखेर सर्व पतितांना पावन करण्यासाठी मंदिर खुलं झालं. गुरुजी म्हणत, मंदिर खुलं करणं हे प्रतीक आहे, आपली हृदय मंदिरं खुली व्हायला हवीत. त्यांचं अमोघ अस्त्र होतं लेखणी. त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केलं.
ध्येय होतं एकच, संपूर्ण विकास. स्वातंत्र्याचं अतिसुंदर रूप स्वप्न कैक वर्ष गुरुजी मनात धरून होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात घडणाऱ्या एका घटनांनी त्यांचा मनोभंग होत गेला. कर्नाटकात गुरुजींची गीतेवर प्रवचन सुरू होती. ती आटोपली. ते मुंबईला आले आणि पुढच्या आठवड्यात त्यांनी सोनारील नावाच्या झोपेच्या गोळ्या खाऊन आपली प्राणज्योत स्वतःहून मालवली. दिवस होता 11 जून 1950. का ते गुरुजीच जाणेतो. श्रोते हो, साने गुरुजींसारख्या सुसंस्कृत विद्वान माणसाला जीवनात हार मानावी लागली. एका आर्तभक्ताचा ज्ञानापर्यंतचा प्रवास, माणुसकीपर्यंतचा प्रवास अयशस्वी झाला का? नामदेव महाराजांप्रमाणे ते परत एकदा भक्तीच्या पायरीवर पाय ठेवून म्हणते झाले असतील, तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी, तुझा माझा देवा कारे वैराकार. बळे बांधोनिया देसी काळा हाती, बळे बांधोनिया देसी काळा हाती, ऐसे काय चित्ती आले तुझ्या. आम्ही देवा तुझी केली होती आशा, बरवे ऋषिकेशा कळो आले. नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा करा माझी जीव, नाहीतरी जीव यावा माझा, नाहीतरी जीव यावा माझा. तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा, तुझा माझा देवा, तुझा माझा देवा कारे वैराकार. हरी गवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री